हे बघ ना, एवढी काळजी घेतली तरी एक फुटलाच. हाय हॅलो, कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आज मी क्लीन करणार आहे आमचा हा क्रॉकरी सेक्शन. तर संडे मॉर्निंग झालेली आहे आणि संडे म्हणजे सुट्टीचा आणि निवांत दिवस असतो आणि म्हणून खरं तर आज मी या साफसफाईसाठी हा दिवस निवडलाय. कारण काय होतं, डेली रुटीन मध्ये तरी क्रॉकरी सेक्शन जो असतो त्यातल्या वस्तू आपल्या वापरल्या जात नाही. मग कधी वापरल्या जातात तर मग फॅमिली फंक्शन्स असतील, कोणी पाहुणे येणार असतील तर आपण त्याचा वापर करतो. त्यामुळे तशा त्या क्लीनच असतात, पण तरी एखाद महिन्याने त्याच्यावरती हात फिरवायला लागतो. आणि इथे तुम्ही बघू शकता, हा आमचा जो क्रॉकरी सेक्शन आहे तो कायम बंद असतो. म्हणून खरं तर मी आज ठरवलंय की तो क्लीन करूया. कारण जरी बंद असला तरी थोडासा चिकटपणा येतो किंवा धूळ लागते. आणि मग म्हटलं आज संडे आहे, सो संडेचा उपयोग करून घेऊया. आणि आता 25 डिसेंबरला पुष्करचा बर्थडे आहे, इयर एंडिंग आहे, सो म्हटलं जरा हे सुद्धा सगळं क्लीन केलं की छान होईल. सो आज तो माझा प्लॅन झालेला आहे. तर हा आमचा क्रॉकरी सेक्शन आहे आणि मी हे सांगण्यामागचा हेतू असा की मी आणि माझ्या सासूबाईंनी मॉड्युलर किचन टूर जेव्हा दिली होती तेव्हा हा खण आम्ही दाखवला होता. पण आता बरेचसे नवीन व्ह्युअर्स जॉईन झालेले आहेत, सो म्हटलं पुन्हा एकदा तुम्हाला दाखवूया. पण अजून एक व्लॉग नंतर आम्ही अपलोड केला होता की आपल्याला जेव्हा मॉड्युलर किचन मध्ये आम्ही वर्ष वावरलो, एखाद वर्ष वावरल्यानंतर कधीतरी आपल्याला होतं की अरे ही गोष्ट केली असती तर चालली असती. तसं या खणाबाबतीत आम्हाला असं झालं होतं की आता आमचा हा जो खणाचा हे जे डोअर आहे ते आम्ही अर्ध ग्लासचं केलेलं आहे आणि अर्ध असं प्लायचं आहे. सो त्याऐवजी जर पूर्ण काचेचं ट्रान्सपरंट केलं असतं तर अजून छान दिसलं असतं आणि इथे आतमध्ये एखादा जर लाईट लावला असता तर एक छान लुक आला असता. बघूया पुढे मागे प्लॅन जेव्हा होईल तेव्हा ते त्या पद्धतीने करून नक्कीच घेऊ. हे ठेवू? हा इथे ठेव जरा. हे जरा सगळं ठेवशील का? हळूवा. हे काढण्यातच किती वेळ जातो बघ. हा बाउल, फेवरेट बाउल. गाजर पाक केलेला का? गाजर हलवा गिफ्ट आलेला का? हो. खूपच डेलिकेट आहे ना हे काचेचं, म्हणून तर एक एक गोष्ट काढायला लागते ना. म्हटलं की संपलं, अजून एक एक्स्ट्रा काम संडेचं. आता सगळी क्रॉकरी मी इथे खाली काढून घेतलेली आहे स्वच्छ. आता आधी मी ती धुवून घेते. सगळं हे धुवायला घेते पण त्याआधी एक आपण पटकन काय काय कलेक्शन आहे क्रॉकरीचं हे बघून घेऊया. बेसिकच आहेत, खूप सुद्धा काही नाहीये, पण तरी सुरुवात करूया. आता हा आमचा सेट. सो हा आहे 1 2 3 4 5 बाउल्स आणि हा एक मोठा बाउल, असा हा एक सेट आहे. त्यानंतर हा 6 बाउलचा सेट आहे आणि त्याच्याबरोबर हा एक मोठा बाउल आहे. मध्ये आपण एक जी ऍक्टिव्हिटी केली होती ज्यात मी तुम्ही सांगितलेले पदार्थ बनवणार होते तेव्हा हा बाउल मी वापरला होता. यात सगळ्या चिठ्ठ्या ठेवलेला. तर असा हा एक पूर्ण सेट आहे. हा असा 4 डिशचा सेट आहे ज्यावर नाजूक अशी फ्लोरल डिझाईन आहे आणि साईज सुद्धा छोटी आहे ह्याची. हा एक जो पूर्ण सेट इथे तुम्ही बघताय हा माझ्या लग्नामध्ये रुखवतात ठेवला होता. तो हा एक खूप आठवणीतला आहे, ज्यात हा एक पाण्याचा जार, त्यानंतर 6 ग्लासचा सेट आणि अशा 6 प्लेट्स आहेत. त्या ह्यात बाउल्स सुद्धा होते पण आता खूप लग्नालाच आमच्या 7 वर्ष झालेली आहेत, सो 2-3 त्यातले फुटले, सो तो सेट आम्ही काढून टाकलेला. पण बाकी हे जे राहिलेलं आहे ते सगळं ह्यात ठेवलंय. आणि मला वाटतं आपल्या सगळ्यांकडेच लग्नातल्या अशा काही मेमरीज, गिफ्ट आलेल्या काही क्रॉकरीज असतात, ते कलेक्शन असतंच. तसं आमच्याकडे सुद्धा आहे. सो बाउल सेट मध्ये आणि डिशचे जे सेट आहेत त्यात एवढे प्रकार आहेत. आता ग्लास मध्ये साईज नुसार आमच्याकडे कलेक्शन आहे. ही सगळ्यात मोठी साईज आहे काचेच्या ग्लास मधली आमची. त्यानंतर हा एक प्रकार आहे आणि ह्याच्यावरती तुम्ही बघू शकता पानं आहेत छोटी छोटी. एक इथे मोठं असं डिझाईन आहे आणि परत छोटी छोटी पानं. हे ग्लास मोस्टली आमचे वापरले जातात जास्त. अनेक ब्लॉग्स मध्ये तुम्ही सुद्धा बघितलं असेल, कोल्ड कॉफी केली, मिल्कशेक केले तर जास्तीत जास्त करून मग हे वापरले जातात. बाबा मी दाखवलं ते माझं कलेक्शन. तुझं काय ह्याचं ग्लासचं का? दाखव बरं. तर हे दोन्ही कप्स माझ्या मावशीने दिले. मस्त हे का? असा ठेव. हे 2 मस्त आहेत रे.
आणि याच्यात मी दूध पितो, याच्यात पण मी दूध पितो आणि मी याच्यात सगळ्यात पितो. सगळ्यात दूध. मूड ज्या दिवशी ज्या कप मध्ये दूध प्यायचंय त्या दिवशी त्याचे ते वापरले जातात. ह्यातले अजून 2 सेट्स आमच्याकडे होते. एक बाउलचा सेट आणि एक आपलं जसं असा जो मोठ्या बाउलचा सेट आहे तो सुद्धा, पण ते आम्ही त्या घरी ठेवलेले आहेत. तर दिवाळीच्या ब्लॉग्स मध्ये तुम्ही बघितलं असेल, एकाचं आम्ही ओपनिंग केलं होतं आणि आता हे सगळं मी घासायला घेते. आणि जसं मगाशी मी म्हटलं, हे क्रॉकरी क्लिनिंग खूप डेलिकेट काम असतं आणि म्हणून संडेचा असा सुट्टीचा निवांत दिवस असला की हे काम केलं जातं. कारण एकतर काच प्रकार आहे, प्लस जेव्हा साबण लावतो ते अजून गुळगुळीत होतं. पटकन हातातनं वस्तू सटकली की फुटणार, काचा होणार, काच परत गोळा करा पटकन, मग ती हाताला लागली, ही सगळी टेन्शन्स असतात. त्याच्यामुळे सुट्टीचा दिवस जेव्हा रुटीन नसतं आणि आपण ही कामं करू शकतो तेव्हाच मोस्टली मी हे क्रॉकरी सेक्शन साफ करते. आणि परत त्याचे आता मी आत्ता लावून ठेवताना असं एकावर एक ठेवलंय. इथे सुद्धा जेव्हा एकावर एक ठेवते तेव्हा ती सुद्धा भीती असते, पटकन अडकलं, काही क्रॅक गेला, या सगळ्या गोष्टी खूप सांभाळायला लागतात. धुवून झालेला आहे आणि आता ही सगळी क्रॉकरी मी आमचा हा जो प्लॅटफॉर्म आहे तिथे वाळत घालणार आहे. कारण हा आता कसं मला वापरता प्लॅटफॉर्म आहे, स्वयंपाक करायचा आहे आणि बाकीचं जे आपलं नेहमीचं रुटीन असतं ते इथे चालू असतं त्याच्यामुळे. आणि कसं हे वाळायला जरा वेळ सुद्धा लागेल, संध्याकाळी वगैरे मी ती भांडी आता सगळी लावून ठेवेल. त्याच्यामुळे छान इथे कॉटनची माझी ओढणी घातली आहे मी आणि त्याच्यावरती आता हे सगळं वाळत घालते. सगळं इथे छान मी वाळत घालून ठेवले आणि पटकन जरा हा खण सुद्धा स्वच्छ पुसून घेते. आणि ही आपली रेग्युलर यूज क्रॉकरी, डेली यूज कप्स, चहा कॉफी. डेली यूज क्रॉकरी म्हणजेच हे आपले नेहमीच्या वापरातले चहा पाण्याचे कप्स. हा एक प्रकार रोज आपल्याला वापरला जातो. सो यात सुद्धा मला आणि आईला एक ना खूप कप्स घ्यायला आवडतात वेगवेगळ्या डिझाईन्सचे. तर इथे तुम्ही बघू शकता ही एक फ्लोरल प्रिंटचा एक कप आहे. त्यानंतर स्टार प्रिंट असलेला एक प्रकार आहे आमच्याकडे. त्यानंतर पानांचा आहे. इथे हा ब्लॅक अँड व्हाईट कॉम्बिनेशन असलेला प्रकार आहे. तर एक मोठं रविवारच्या सुट्टीचं काम माझं आज झालेलं आहे आणि आता जरा संध्याकाळी ते छान वाळलं की नीट परत त्याच्या जागेवरती लावून ठेवेल. स्वच्छ धुतलेली सगळी क्रॉकरी वाळल्यानंतर माझ्या नाईट रुटीनमध्ये मी ती पटापट जागच्या जागी लावून घेतली. आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.